मधला दिवस आहे, जरा आमच्या आयोजकांना त्रास झालेला आहे, तरी देखील डेअरिंग केली आहे. शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापार प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापता बसतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचं आमच्यावर सोडून द्या. हसत हसत मनात रडणार आहे, अजून ते आले रडवणार याच रंगमंचावर दादागिरी करून दिली. आपण का हसणं सोडला बघा. माईक पण शिकवायला. हॅलो हॅलो थोडा ट्राय. हॅलो 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 हॅलो. तर आता करतील हळूहळू, आपण सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम. दुर्गा देवता शारदा माता, बुद्धी देवता श्री गणेश, ह्या महाराष्ट्राचा दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ह्या महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आमचे त्रयी शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचे विचार करणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्यासारख्या एका धनगरवड्यावरच्या मुलाला शिकवून सोडून इथपर्यंत मोठं होता आलं ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून, माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या मुलीची आई नवलाई देवी, कळंब्याची आई विठ्ठलाई देवी, धने मोडोबा, धने देवडोंगर, लांजाचा मालक धने केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा. तुम्हाला मानाचा मुद्रा करून मी शाहीर विकास नामोरे, मूळगादी बाबूरंगले, भुवाशंकर या वंशावळीतील मी शाहीर विकास नामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ निवडी केंद्र धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोटवाडी तालुका खेड. माझा ध्वनिपट्टू गेले अनेक वर्ष माझा पाठी राखा संदेश होते. अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल, रंजुला माझा अमोल लनेशकर आणि ऑक्टोपॅडला रोहित डिके आणि साऊंडला माझा राजदादा पड्यार. तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरू करतो. शक्तीपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजच्या आमचे विठ्ठल रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित लांजा तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची नतमस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भुजय मावळे आहेत, अंकुश रामा वाईट आहेत.
माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमचा निश्चय करा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना आम्ही रडवणार आहेत आम्हाला काय बोलणार सावळा सावळा विठू श्री हरी विठेवरे उभा श्री हरी सावळा विठू श्री हरी विठेवरे उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटिला अरे वार करी आला देवा तुझ्या भेटिला विठ्ठला दर्शन दे रे मला विठ्ठला दर्शन दे रे मला विठेवरे उभा पंढरी सावळा विठू श्री हरी विठेवरे उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला विठ्ठला दर्शन दे मला विठ्ठला दर्शन दे मला तुळशी माळ गळा भारी चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा तुळशी माळ गळा भारी चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा बाबा सुखर सोहरा याची देही याची डोळा बाबा सुखर सोहरा याची देही डोळा वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला
थकला नाही देह माझ थकला नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं थकला नाही देह माझ थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला श्रीहरी विठुराई उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठुराई उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला अरे बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हादाश्वरीचा बोल तू रे जागे रंगटेश्वरा देवा तुझा हादाश्वरीचा गणपती बाप्पा या ठिकाणी पिंट्या धाडवे आमचे मित्र याचकडून असं करू नका हा असं बोलले ना बाबा असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमाना वारी आणि अशी बघा आज माझे सगळे मंडळी आहे ही सगळी मंडळी आहे आज मला आनंद काय हे आयोजक आहे ते आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो आमचा एक व्यवसाय आहे अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात आज यांनी आम्हाला सन्मान केला सर मी बोलले आता काय मी पोह आहे बारीक पोहाच बोललं पाहिजे पण बाबा जे काही छोटस यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिंगल टवाळी केली याने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल तुमचे आभार तर त्यांनी चॅलेंज केलं की चाल द्या नाही तर सांगू नका देते बाबा हम किसी की उदारी रखते नहीं शाही घेऊन टाका खूप छान चालय
नंदन हे गौरी हरा. खूप छान चालत. हो दर्शन दे लंबोदरा. मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला. मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला. पाठीशी माझ्या राहिला. हा जन्म चरणी वाहिला. ह्या सभारंगणी मी गाईला. माझा लंबोदर मी पाहिला. अशी तुम्ही चाल शाहीर प्रयत्न केला. आता तुम्ही आमच्या चालल्या चाल द्यायची, भागाला भाग द्यायचा. हिसाब बरोबर. आधी एक फरमाईश आहे. प्यारा आहे. ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वर्षामध्ये त्या पश्चिम बंगाल मधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली. आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही. आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण, असा पवित्र सण फक्त फरमाईश होतो तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तू यंदा तरी चल, एक दिवस जास्त गणपती आहे. फरमाईश आहे दरवर्षीच म्हणतोस दोस्ता चल यंदा सवड काढून. जगागळा निसर्ग सोहळा हे डोळ्यामध्ये साठवून. चल ना दोस्ता गावाला माझ्या. अरे चल ना दोस्ता गावाला माझ्या. तुझं भरून जाईल मन. अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. 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 मूर्ती देवा तुझी चराचरात आहे. धना बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे. सारे गमा पधानी सा, सारे गमा पधानी सा ह्या 7 सुरात आहे. आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय. आजची 8वी बारी आहे. 8च्या 8 बारी 7च्या 7 बारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तो त्याच्या नाशी ठेवतोय. कथा मंडळी माझा आज प्रॉब्लेम आहे. चालीच आहे दादा काय करू. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा रिवाज. काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा गणराज. Thank you.
मंडळी सांगतो तुम्हास भक्त कल्याणाचा हा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हास भक्त कल्याणाचा हा रिवाज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज लंकापती तो निघाला लंकेस आत्मलिंग घेऊन वसुंधरा मग भयभीत झाली गेली चिंतित होऊन एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची वाणी भविष्याचा तो आवाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज स्नान संध्येची झाली वेळ चिंतित पडला रावण दर्प विनवणे दुराध्यास मग विनंती त्यास करून अट झाली गुराची त्यावेळी हाक मारलं तिनदा ह्या वेळी अट झाली गुराची त्यावेळी हाक मारलं तिनदा ह्या वेळी धन्य ही जमिनाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज कथा मंडळी सांगतो तुम्हास भक्त कल्याणाचा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हास भक्त कल्याणाचा हा रिवाज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन या साज दूर राखी तो माझा गणराज सगळं तुम्ही पण ना अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय अरे झोपलो काय काय माहितीये आमच्या माणसांची वय आता घबरावा वाजू नका काय हो संदेश आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो आमची कोकणची माणसं साधी बोली एकदम साधी बोली तसं आम्ही तसं साधं बोलत नाही
पण तरी पण आम्ही साधच बोलत. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे, माझी पण आजी आहे, प्रेमळ. पण कसं त्याची गंमत बघा, टायमावर त्यांचं काय बिघडलं ना, मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं, आमच्याकडे भाग्य आजी आहे आणि मुंबईत गेलो. अगं आहे कशी आहे? ल्याका बरी आहे. कधी आला? म्हटलं सकाळी झालं. बरं आहेस ना? म्हटलं बरं आहे. अगं होय. अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या? ल्याका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको, औषध म्हणू नको, डॉक्टर म्हणू नको, ल्याका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली. शशिकांतचं लय कौतुक केला. लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे वगैरे तुझा. म्हणजे टायमाला तर असं ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली, 15 दिवस राहिली होती, आली. होय माझं संगू आलं, तांदूळ बिंदूळ निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं. भांगलं का तुझं संगीतावर? हे अशा गमती जमते. प्रेम आहे हो, एक जोक हा. पण सांगणार का नाही, हे युट्यूबला टाकतील. परमेश्वर अरे गेलं गेलं तर गेलं गेलं दिवस होता ना. काय मागितलं? आला आला काय? आला. जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा. स्वर्ग जाणार कधी हे जावं कोकणामध्ये या गणपती सणा सुनी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणा सुनी. आता नाही वाजवलं हे असं करतात पहा. गवळण घेतो, टाइम कमी आहे. झालं गवळण हीच एक शेर घेतला त्यांच्याकडे. तर म्हणतात तुला टांगून ठेवी. श्रेया चाचे, प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी. मान्य आणि म्हणतात जोपर्यंत गवळीला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली, तिच्या नशिबात आली, पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं, मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल, मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी, काही म्हणतात 9 महिन्याने, काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळे आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तुझं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं माझ्या राधेला माहिती नव्हतं. विनय बुवा खुलं खुलं अजिबात खुलं ऐसा नाही चालेगा. प्रेमानंद वारी माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहे. लहान लहान लेकरं आणले, त्यांना कुठेतरी भाजील वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईल. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबोरे भाऊ आगाव बोलत नाही, लांबोरे भाऊ काय टिंब टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही. मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरे भावाला? अरे ही जादू आहे. प्रेमाने जिंकायचं. हे बघा शिरादेव, परसादीचा शिरादेव, एवढा शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विकपण आणि हे शक्यत्रात पाहिजे. म्हणून गौरव करतो. अगं गोकुळात सोमा वृंदावनी त्यांना तुला तिथंच अडवणे. आणि काही जणी तुझ्या सारख्या मिळाशी त्या प्रत्येकीला अद्दल घडवली. अरे टांगे टांगे तुम ऐसा कैसा टांगेगा. तुझ्या सासरची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली. ती गाठ सोडत आणली. और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा. वाजा बुआ सुनो. थांबा, या स्टेज बिल मला काही समजत नाही. तुम्ही गवळ्याच्या पोरीला ग म्हणता केली
तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी आळ का ग हा माझ्यावरी आळ नंदाचा मी मुरारी गोकुळचा मी श्रीहरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी आडवा ग हा माझ्यावरी आडवा ग हा माझ्यावरी वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची ऐका याची चाल यांच्याकडून घ्यायची तुम्ही मागून घ्यायची वसूल घ्यायची याने घेतली की नाही नवीन चाल होती मी एकदम चालीचा एकदम डेंजर माणूस आपल्याला माझ्याच चाली आठवत नाही तरी पण मेहनत घेतली त्यांची चाल दिलेली आहे माझ्या गवळीची चाल तुम्ही द्यायची नाही तर म्हणायचं आय माय सॉरी बारकू झोरे गाव देवरुख मानाचा जय मल्हार 200 दूर चालली दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेनी
आमचा माझे बुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच वारी आहे, पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार, झी मराठी फेम, कलर टीव्ही फेम, आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्याच दिवशी चॅनल बंद पडलं. फेम एक करा आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं. अहो काय झालं, मी एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना, मग सगळं आलं, हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, हिंदीवाला पण आलं, रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचे शब्द होते. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, एबीपी माझा फेम लावू, हे असलं हो. प्रगती करा, तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत. गाणी आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे कोकण माझा, असे ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार विस्टार हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारतरत्न आहेत, मग ते कोण, ते कोण, हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा. तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडायच्या तुम्ही. आता काय या फरमाईश मला लय आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे, त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हण आहे की फेसबुकला 5,000 मित्र आणि गावात उतरणार कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं, आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई भाऊ. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाईश झाली. अजून एक ह्याच्यातच मराठी भाषेचा आहे. त्याच्यानंतर आता बुवाकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्याने प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय. मथुरा दरबार आधार घ्यावा. त्याने आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवले, विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा. ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या वेळेत दिला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वायुशक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन, जरा परत होऊ दे.
बघ बाजूला चल हट बघ बाजूला कुठली लावसत नाही नाही ती चल हट बघ बाजूला कुठली लावसत ही नाही ती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती आता फक्त शेवटचं एक पद घेतो छोटंसं आणि बारी संपवतो. शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हा तुरीवाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल. मात्र आगाव वगैरे तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो. ते नसते जर का बर ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर संपवतोय. माडिक माऊली तुमचं गाणं आहे ह्या पोराने शोधून नाही ठेवलेलं. आता काय बोलणार दुसऱ्या बरोबर 100% घेतो. बारी संपवतो. शाहीर तुम्हाला शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.